नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. यावर्षी 10 एप्रिल 2024 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आलेला आहे. उद्यापासून महाराजांच्या प्रकट दिनाला 46 दिवस आहेत. तरीही आपल्याला उद्यापासून महाराजांची जमेल तितकी जास्तीत जास्त सेवा करायची आहे. उद्या आहे माघ पौर्णिमा आणि उद्यापासून आपल्याला महाराजांची विशेष अशी सेवा करायची आहे. तुम्ही खूप दुःखात आहात, संकटात आहात, एखादी मनोकामना तुमची पूर्ण करायची आहे, एखादे तुमचे काम रखडलेले पूर्ण करायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराजांच्या कृपा आशीर्वादासाठी आपल्याला उद्यापासूनच सेवा सुरू करायची आहे. अशक्यही शक्य करणारे आपले स्वामी या 40 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतील. आता बघूया की आपल्याला कोणकोणत्या सेवा प्रकट दिनापर्यंत करता येतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या घरामध्ये महाराजांची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे. त्यासमोर बसूनच आपल्याला सेवा करायच्या आहेत. या सेवा तुम्ही संकल्पयुक्त किंवा कोणताही संकल्प न घेता रोजच्या रोज नित्यनेमाने प्रामाणिकपणे करू शकता. महाराजांची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात प्रभावी सर्वोत्कृष्ट सेवा आहे ते म्हणजे त्यांचे नामस्मरण करणे. श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये सांगण्यात आलेले आहे की श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेणे सर्वार्थ पाविजे. तुम्हाला जमेल तसे रोजच्या रोज तुम्ही 1 माळी किंवा 11 माळी किंवा त्यापेक्षा जास्त महाराजांचे नामस्मरण करू शकता. याशिवाय तुम्ही श्री स्वामी समर्थ सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर शतनामावलीचेही पठण करू शकता. तुम्ही जी काही ही नामजपाची सेवा करणार आहात त्याची आपल्याला नोंद एका वहीमध्ये करून ठेवायची आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही संकल्पयुक्त महाराजांच्या 10,000, 40,000, 50,000 किंवा 1,00,000, 1,25,000 नामजपाचाही संकल्प करू शकता. नामस्मरणाला सुतक, विटाळ किंवा मासिक धर्म असे कोणतेही बंधन नसते. अशा वेळेला आपण जपमाळेला स्पर्श करत नाही, पण आपण मानसपूजा नक्की करू शकतो. आता दुसरी सेवा आहे ते म्हणजे महाराजांच्या चरित्र ग्रंथांचे पठण करणे किंवा पारायण करणे. यामध्ये तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी समर्थ सप्तशती, श्री स्वामी समर्थ भक्तिविजय किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा श्री गुरुचरित्र सप्तशती सार अशा विविध ग्रंथांचे पठण किंवा पारायण करू शकता. हे सर्व ग्रंथ तुम्हाला धार्मिक पुस्तके जिथे मिळतात तिथे सहज उपलब्ध होतील. तुम्हाला यामधील ज्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे त्याची जास्तीत जास्त पारायणे प्रकट दिनापर्यंत करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला पारायण करणे शक्य नसल्यास तुम्ही रोजच्या रोज एक अध्याय वाचला तरीही चालेल. तुम्हाला जमेल तसे त्या ग्रंथांची तुम्ही 1, 7, 11, 21 या पद्धतीने प्रकट दिनापर्यंत पारायणे करू शकता. आता ज्या कुणालाही या ग्रंथांचे पारायण करण्यास तितका वेळ नाही आहे, तुम्ही वर्किंग आहात किंवा घरी लहान मुले आहेत किंवा तुमची इतर कोणतीही अडचण असेल पण तुम्हाला महाराजांची ही सेवा करायची आहे, तर अशा वेळेला तुम्ही महाराजांच्या काही स्तोत्र मंत्रांचे पठण करू शकता ज्यांच्यासाठी फक्त 5 ते 10 मिनिटे इतकाच वेळ लागतो. त्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तांना दिलेली अनमोल भेट म्हणजे तारक मंत्र याचे तुम्ही रोजच्या रोज पठण करू शकता किंवा महाराजांचा अत्यंत जागृत असा माला मंत्र, श्री स्वामी समर्थ स्तवन, श्री स्वामी समर्थ अष्टक, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य अशा विविध स्तोत्र मंत्रांचे तुम्ही पठण करू शकता. यामधील तुम्हाला जे कोणतेही स्तोत्र मंत्र पठण करायचे असेल त्याचे तुम्ही रोजच्या रोज 1 वेळा, 11 वेळा पठण करू शकता. तारक मंत्र, माला मंत्र, स्तवन, अष्टक यासाठी तर फक्त 5 मिनिटे लागतात. महात्म्य स्तोत्र थोडेसे मोठे असल्यामुळे त्याला 7 ते 8 मिनिटे लागतात. पण दिवसभरामधील 10 मिनिटे तुम्ही महाराजांच्या सेवेसाठी निश्चितपणे देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला यामधील ज्या स्तोत्रमंत्रांचे पठण करायचे आहे त्याचे उद्यापासूनच पठण सुरू करा. तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा ही सेवा करू शकता. आता जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर तुम्ही रोजच्या रोज अभिषेक सेवाही करू शकता. रोजच्या रोज तुम्ही शुद्ध पाणी, कच्चे दूध किंवा पंचामृताने महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करू शकता. महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा केला जातो याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, आपण तो तिथून नक्की बघा. मूर्तीवर अभिषेक करत असताना 1 वेळा श्री स्वामी स्तवन, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, श्री गणपती अथर्व शीर्ष, श्री सुक्त, पुरुष सुक्त आणि 21 श्लोकी पवमान सुक्ताचे आपल्याला पठण करायचे असते. तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर त्याखाली मूर्ती ठेवा आणि त्यानंतर तुम्हीही अभिषेक सेवेचे जे काही पठण आहे ते करू शकता. अभिषेक केल्यानंतरचे पाणी तीर्थ म्हणून घरामध्ये सर्वांनी प्राशन करायचे आहे. जर तुमच्या घरामध्ये सततचे आजारपण असेल, एखाद्याला व्यसन असेल किंवा घरामध्ये सतत भांडणे होत असतील
आणि घरामध्ये अशांतता असेल तर अशा वेळेला ही अभिषेक सेवा तुम्ही प्रकट दिनापर्यंत नक्की करून बघा आणि याचा अनुभव घ्या। तुम्ही प्रकट दिनापर्यंत महाराजांच्या लिखित नामजपाची सेवाही करू शकता। ही पुस्तिका मी अक्कलकोटवरून आणलेली होती, पण अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ही पुस्तिका तयार करू शकता। एखादी नवीन कोरी वही घेऊन त्यामध्ये अशा प्रकारचे कॉलम करून आपल्याला श्री स्वामी समर्थ हा नामजप रोजच्या रोज लिहायचा आहे। तुम्ही रोजच्या रोज 108 किंवा त्यापेक्षाही जास्त लिखित नामजप करू शकता। घरामध्ये सुतक, विटाळ किंवा मासिक धर्म असल्यास हे लिखाण करू नये। तुमची जी काही लिखित नामजपाची वही असेल ती तुम्ही प्रकट दिनापर्यंत पूर्ण करा आणि ती जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवी देवतांच्या मंदिराची जर पायाभरणी चालू असेल तर तिथे जमा करू शकता। जर ते करणे शक्य नसल्यास तुम्ही ही वही तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे पवित्र जागा असेल अशा ठिकाणी ठेवू शकता। लिखित नामजपाचे काय फायदे आहेत, नामजप कसा केला जातो याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, आपण तो तिथून नक्की बघा। यामधील तुम्हाला ज्या कोणत्या शक्य होतील त्या सेवा तुम्ही प्रकट दिनापर्यंत नक्की करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही संकल्पयुक्त किंवा बिना संकल्पाच्या सुद्धा सेवा करू शकता। जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला नियम पाळणे आवश्यक आहे, जसे की ब्रह्मचर्य पालन करणे, मांसाहार न करणे आणि परान्नसुद्धा कटाक्षाने टाळायचे आहे। जरी तुम्ही कोणताही संकल्प न घेता सेवा करणार असाल तरीही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही परान्न घेणे तेव्हाही टाळण्याचा प्रयत्न करा। याशिवाय मांसाहार करून सेवा करू नका आणि मांसाहारही कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही या सेवांमधील जी कोणती सेवा करणार असाल त्याची नोंद आपल्याला रोजच्या रोज एखाद्या वहीमध्ये करून ठेवायची आहे। त्यानंतर ही सेवा आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांच्या चरणी समर्पित करायची आहे। याचा अर्थ काय तर आपल्याला जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला नारळ, खडीसाखर आणि एखादे फूल घेऊन जायचे आहे आणि महाराजांसमोर उभे राहून आपल्याला महाराजांना आपण केलेल्या सेवेचा हिशेब द्यायचा आहे की महाराज मी तुमची इतके दिवस ही सेवा केलेली आहे, तर आज प्रकट दिनाच्या दिवशी ही सेवा मी आपल्या चरणी समर्पित करत आहे, रुजू करत आहे, तर आपण या सेवेचा स्वीकार करावा आणि आपले अखंड कृपा आशीर्वाद नेहमी माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवर बनून राहावे हीच आपल्या चरणी प्रार्थना करत आहे, तर माझ्या या सेवेचा आपण स्वीकार करावा असं म्हणून आपल्याला तो नारळ, खडीसाखर हे महाराजांसमोर ठेवायचे आहे। एखादी संकल्पयुक्त सेवा केली असेल तर अशाच पद्धतीने नारळ, खडीसाखर ठेवून एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजूला दानधर्म करून आपल्याला त्याचे उद्यापन करायचे आहे। या सेवांव्यतिरिक्त तुम्ही जर इतर कोणत्या सेवा करणार असाल तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवा। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।